धन्यवाद मॅडम. आपण जर पाहिलं तर आपल्या समाजामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्पृश्य अस्पृश्यता हा भेदभाव पाहायला मिळतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सगळं काय बदललं गेलंय, सगळं आज बदलतंय. डिजिटल युग आलंय, परंतु कुठंतरी स्पृश्य अस्पृश्यता हा भेदभाव मात्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात डोकावताना दिसतोय. आणि संदीप काळे सरांचा मला यासाठी अभिमान वाटतो की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संघटना देशात खूप आहेत. जसं आता सरांनी सांगितलं 130 संघटना देशामध्ये कार्यरत आहेत. परंतु कुणाला हे सुचलं नाही की प्रत्येक विंग पाहिजेत, कारण प्रत्येक पत्रकाराला एक समान न्याय पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून संदीप सरांनी प्रत्येक विंग वेगवेगळी बांधायचे ठरवलं. मग त्यात उर्दू विंग असेल, रेडिओ विंग असेल. रेडिओ विंगचे कर्मचाऱ्यांना किंवा तेही पत्रकार असतात, तेही पत्रकार असतात. आपण हे कधी मान्यच केलं नाही, कारण तेही बातम्या देण्याचं काम करतात. आपण ह्या लोकांना आपल्यात ते आहेत, आपण कधी धरूनच चाललो नाही. म्हणून संदीप सरांनी काय केलं, हेही पत्रकार आहेत, त्यांनाही समान न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने रेडिओ विंग राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. रेडिओ विंगची बांधणी झाली. मग उर्दू विंगची कुठलाही जातीचा भेदभाव न करता एक उर्दू पेपर जे चालतात आज, त्या उर्दू पेपरचं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी. परंतु त्याकडे दुर्लक्ष झालंय. तेही पत्रकार आहेत, आपलं त्याकडे दुर्लक्ष का होऊ द्यायचं, या दृष्टीने काळे सरांनी जी मोहीम हातात घेतली सगळ्यांना एकजूट करण्याची. आणि आपण जर एकत्र झालो नाही तर याचा फायदा शासन घेत असतं. आणि ही एकजूट दाखवण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. मी एवढंच एक सांगू इच्छितो की प्रत्येक विंग ही स्वतंत्र आणि शक्तिशाली आज झाली आहे. आपण सर्वांनी ही शक्ती योग्य दिशेकडे वळवली तर व्हॉइस ऑफ मीडिया ही राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी प्रभावी संघटना बनेल. जाता आता एवढंच म्हणेल की भेदभावाला पूर्णविराम देऊयात आणि पत्रकारितेच्या समानतेला एक वेगळा मान देऊयात. धन्यवाद. धन्यवाद मतकर सर. यानंतर